पर्यटन महोत्सव अतिशय थाटामध्ये साजरा झाला आणि आज समारोप होत आहे। हे दृश्य पाहून मला अतिशय आनंद वाटतोय। पूर्वी मी सुरुवातीला यायचो तेव्हाचं दृश्य, तेव्हाचं कार्यक्रमाचं स्वरूप आणि आजचं स्वरूप पाहता अतिशय समाधान होतं। पवनदीप राजन गात होते, त्याने मराठीतून पण एक गाणं गायलं। यापूर्वी मी त्याला टीव्हीवर त्यांची काही गाणी, ज्या रात्री घरी यायचो माझी पत्नी गाणी लावायची तेव्हा यांची अनेक गाणी मी ऐकलेली आहेत। अतिशय चांगले गायक आहेत, नामवंत आहेत आणि आज ते अगदी प्रसिद्धीच्या शिखरावर आहेत। अशा कलावंताला कणकवलीकरांनी समोरून गाताना पाहावं, बांधवानं याचा दुसरा आनंद कोणता असावा? त्याला पाहावं, गाताना पाहावं, यात आनंद तुम्ही घेत आहात। असे अनेक कलावंत त्यांच्या सोबत आजही आहेत, यापूर्वी येऊन गेले, पुढे बांधवांना अनेक जण या जिल्ह्यात येतात आणि या जिल्ह्याचा निसर्ग पाहतात। निसर्गरम्य जिल्हा असल्याने हा पर्यटन जिल्हा झाला। मला असं वाटत होतं या पर्यटनातून आर्थिक समृद्धी या जिल्ह्यात यावी, या जिल्ह्यातील समाजातील, या जिल्ह्यातील लोक सुखी आणि समाधानी व्हावेत या हेतूने मी इथे आल्यापासून वेगवेगळे उपक्रम राबवत। आताही आज वेळ नव्हता, मी आणि नितेश आम्ही शिर्डीला होतो, भारतीय जनता पक्षाचं तिथे अधिवेशन। 7:30 ला कार्यक्रम संपला। आम्हाला टाळता आला असता, पण नाही, स्पेशल विमान करून गोव्याला आलो आणि सरळ या कार्यक्रमाला आलो। अजूनही जेवलो नाहीये, पण बोललो नाही, आमच्या लोकांच्या आनंदामध्ये आपणही आनंद घ्यावा या स्तुत्य हेतून मी या ठिकाणी होतो। बांधवांनो, 90 साली आलो मी। 90 ते आतापर्यंत 35 वर्षात अनेक गोड कटू अनुभव मी घेतले। जास्त वेळ तुमचा घेत नाही, पण थोडा वेळ घ्यावासा वाटतोय, काय अनुभव तुमच्या समोर ठेवायला पाहिजे। माझे सर्व सहकारी दिवस रात्र कणकवली या जिल्ह्यातील लोकांसाठी काम करतात। त्या नितेश आहे, निलेश आहे, पण बांधवांना इथले काही विरोधक जे आहेत त्या नेहमी विरोध करावासाच वाटतो आणि त्यात त्यांना आनंद आहे। घर जातानाही आनंद वाटला, तर अनेक खोटे नाडे आरोप करतानाही त्यांना आनंद वाटला। मला वाटलं होतं माझं जन्मगाव आहे, या जन्मगावातील लोक मनाने चांगले असतील, स्वच्छ मनाचे असतील, दिलदार असतील, चांगल्याला चांगला म्हणा, माणुसकी धर्म त्यांच्याकडे असेल, पण त्याला अपवाद काही लोक आहेत, त्याचा उल्लेखही करावा, उल्लेखही करा। मी या जिल्ह्यात काय नाही आणलं होय 35 वर्षात। हे आता पण या जिल्ह्यात पाणी टंचाई दूर झाली, वाडी तिथे रस्ते, गाव तिथे नाही, वाडी तिथे रस्ते आहेत, डांबरेकर रस्ते आहेत। धनगर वाड्यांमध्ये पण वीज पोचवली मी। मोठी धरणं, हजारो कोटीची धरणं आज पाणी देत आहेत। 1-2 धरणं अपुरी आहेत, पण पाणी टंचाई महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यापैकी सिंधुदुर्गाला टँकर लागत नाही असा एकमेव जिल्हा आहे, एकमेव जिल्हा। बांधवांनो, इथले रस्ते बघा, वीज बघा, पाणी बघा, काही नाही शिक्षणाच्या बाबतीत। या जिल्ह्यामध्ये इंजिनिअरिंग कॉलेज आहे, आज 1800 ते 2000 विद्यार्थी शिकतायत एकाच कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगला। मेडिकल कॉलेज आहे पडव्याला, कुडाळमध्ये 750 विद्यार्थी उद्या डॉक्टर म्हणून बाहेर पडणार आहेत। मेडिकल कॉलेज आहे, 6.5 बेडचं हॉस्पिटल आहे, बांधव वृद्धाश्रम आहे। वाटलं यार
जिल्ह्यातील काही लोक राजकारणातून निवृत्त झाले, लोक त्यांना कंटाळली. मी मात्र कंटाळायचं नाही अशा लोकांना असं ठरवल्यामुळे त्यांची सोय वृद्धाश्रमात करण्यासाठी वृद्धाश्रमही बांधून ठेवला. काय नाही केलं, विमानतळ आणला. त्या विमानतळाला विरोध करणारे पत्रकार बांधून बातम्या नीट घ्या. मी बारकाईने वाचतो सिंधुदुर्ग, कुठे जरी असतो ना, सिंधुदुर्गातल्या वृत्तपत्रा बातम्या बारकाईने वाचतो. कोणी विरोध केला होता? विमानतळाला आम्हाला जागा द्यायची नाही, इथे आमची शेती होते, आमची उपासमारी होईल, आंदोलन करून बसलो. मी मुद्दाम त्या दिवशी तिकडे गेलो आंदोलकांना भेटायला. ती जागा पाहिली, खडकं होती, गवती येत नव्हतं, शेती तर सोडा. मी त्यांना समजावलं, बाबा तुमचं काय नुकसान होतं, त्या जमिनीचे भाव मिळणार आहेत तुम्हाला. नाही, मी कलेक्टरला बोललो मला इथे विमानतळ पाहिजे. आणि विमानतळ तो बांधला, सुरू झालं. काय टेक्निकल मुद्दा आहे म्हणून काही दिवस विमान वाहतूक बंद आहे. मी आजच नितेशने पाहिलं, मी नितीन गडकरी आणि संबंधित काही लोकांना भेटलो की विमानतळ त्वरित सुरू व्हावा. इंडिगोबद्दल विमान आमच्या जिल्ह्यात यावं, इथून मुंबई, पुणे, दिल्ली जावं, हैदराबाद जावं, चेन्नईला जावं, हे मी प्रयत्न करतोय. अशा वेळेला काही लोक वृत्तपत्रातून धमक्याने आम्हाला वृत्तपत्र, वा, अरे 10 वर्ष आमदार, एक तरी काम दाखवावं, धरण, पाणी, वीज, शाळा, साधी बालवाडी तरी या जिल्ह्यात एक बालवाडी बांधवणं, मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल पहा. देशात असं हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज नाही एवढं दर्जेदार, सगळ्या मशनरी. अमेरिका, जपान, जर्मनीच्या कोणासाठी? का माझी मुलं शिकणार आहे, का मी ऍडमिट होणार आहे उद्या म्हणून आणलेत? इथल्या लोकांची सेवा, आणि एखाद्या आजारी पडला तर ठणठणीत होऊन हॉस्पिटलमध्ये बाहेर जावा, या उत्सुकतेतून मी सगळं केलं. कोणती गोष्ट नाही केली सांगा मला. सिंधू महोत्सव मी करायचो, या देशातले मोठे मोठे कलावंत मी इथे आणले. का आणले हो? माझ्या लोकांनी पाहावं, त्याची कलेचा आनंद लुटावा. आता आमचे राजनजी इथे गात होते, किती आनंद वाटला त्यांना पाहून, त्यांचं गाणं ऐकून, आणि मराठीतून गाणं ऐकवलं. सगळ्या गोष्टी. अहो, मी रेल्वेसाठी, रेल्वेची अधिक स्टेशन कणकवलीला जास्त असतं, गाड्या थांबाव्या, डबल ट्रॅक व्हावा, वैभववाडी कोल्हापूर रेल्वे जोडावी, हे माझे प्रयत्न आहेत. दोडामार्गमध्ये एका जागी 1200 एकर जागा राखून ठेवली. का हो? उद्योग यावेत, या जिल्ह्याची बेकारी जावी, इथल्या तरुण तरुणी तेच नोकरी मिळावी. कुठलंही शिक्षण, इंजिनियर होत त्यांना इथे नोकरी मिळावी, आणि म्हणून मी प्रयत्न करतोय 1200 एकरवर 1000 ते 1500 उद्योग कारखाने यावेत म्हणून. यांनी काय प्रेरणा माहिती आहे ते कसे उद्योग आणावे, कसा विमानतळ आणावा, कसा सुरू करावा. एक गंध तरी आहे. 5 मिनिटं शुद्ध मराठीतून त्या सभागृहात कधी बोलले काय? 10 वर्ष होते आमदार म्हणे मी टाळं मारलं, विमानतळाला टाळं. कधी जातो सांग रे मला, टाळं मारूनच दाखव. मी आज सांगायला आलोय की मारूनच दाखव. नाही तुझ्या घराला जाऊन टाळं मारला ना तर नारायणाने नाव सांगणार नाही, नाव सांगणार. तर कोणाला धमक्या देता? बांधव लोकांना मला त्रास द्यायचा नाही जिल्ह्यातल्या. मी कधी प्रयत्न केला नाही. लोक सुख समाज आनंदाने जगावेत. सुख म्हणजे काय त्यांना कळावं, आनंद म्हणजे काय तो त्यांना आनंद लुटता यावा, यासाठी मी प्रयत्न करतोय.
सगळ्या प्रकारचं शिक्षण. आज सांगा आपल्या 10वी 12वीचा रिझल्ट बघा, कोणामुळे? गुणवत्ता यादीत 8, 10, 11, 12 विद्यार्थी येतात, मेरिटमध्ये येतात. कशामुळे? जिल्ह्यातून जाताना लोक बहुत विचारतात हे कोणाचा जिल्हा आहे. सीवड मी आणत होतो मालवणला, 100 कोटी जमा केले महाराष्ट्र शासनाच्या बँकेमध्ये जमीन ॲक्विशन करायला. कोणी विरोध केला? कोणी विरोध केला? कुठलीही गोष्ट. त्या रत्नागिरीमध्ये वीज प्रकल्प पाहतोय, 1.25 लाख कोटी खर्च होऊन तो पेट्रोलियम प्रकल्प येणार आहे, 1.25 लाख कोटी. इथे विरोध. 2.5 वर्ष सत्ता यांची होती, एक तरी उपक्रम, एक तरी कामगार कामाला लागेल असा उपक्रम. मोठे मोठे प्रकल्पाला विरोध. तोडपाणी काय? तोडपाणी काय? ह्या आमदारांनी इथले रस्ते निकृष्ट दर्जाचे कॉन्ट्रॅक्ट हा घेत होता, कोल्हापूरचा पार्टनर. आता सत्ता आमची आहे, सगळ्या केसेस काढल्या ना, पळता भुई थोडी होईल तुला. आता मी गप्प. मी कधी मुख्यमंत्री होतो, 12 वर्ष महसूल मंत्री होतो, 30 वर्षापेक्षा जास्त काळ महाराष्ट्र मंत्रिमंडळात काढला. मी कोणाला त्रास नाही दिला या राज्यात. सत्तेपासून मी कोणाला त्रास दिला नाही. पण हे काय चाललंय? परवा पत्रकार काय बातम्या देतात, निलेशची एक बातमी म्हणे फोन करू नका असं म्हणाला. चुकीचं काय? लोक 8 वाजता बाथरूम मध्ये आंघोळीत जावं, फोन वाजतो. त्यावेळी पण घ्यावं. रात्री 11 वाजता आम्ही कुठून फिरून कधी दिल्ली, कुठे अन्य राज्यात कामासाठी जातो, परत येतो आणि कुठे झोपलो, 11 वाजता फोन वाजतो. मग असं म्हणायचं नाही का अवेळी फोन करू नका. पत्रकार तुम्ही जागा आणि तुम्ही घेऊन बघा. तुमच्या आमच्या एवढी सेवा खिशातले पैसे खर्च करून तुम्ही करून दाखव. पत्रकार वाळूवाले चोरीचा धंदा करणाऱ्यांची बाजू घेता वाळूवाले. रितसर धंदा करणारा आम्ही सपोर्टच करतो. राणे कुटुंब लोकांना रोजी रोटी देणारे कुटुंब आहे, कोणाच्या पोटावर लात मारणारे आम्ही नाही. मी जेवढ्या नोकऱ्या लावल्या ना, मी जेवढ्या आयुष्यात नोकऱ्या लावल्या, मुंबईची BST असो, पॅप्सिको असो, महानंदा असो, हजारोनी मी नोकऱ्या लावल्या. अजूनही लावत राहणार, रोजी रोटी देणार. पण मी टीका नाही सहन करणार. नाही, बस झालं. आजही मी सांगतो, फक्त एवढ्या लांबून आलो स्पेशल विमान करून. तुमचा आनंद तुम्ही घेतात ना, तुम्हाला पाहावं, तुमचे चेहरे पाहावे. छोटीचे चिमुकले मुलं, आज जत्रा आहे, महोत्सव आहे, जशा आनंदात उड्या मारत फिरताना मला पाहता यावं म्हणून मी आलो. त्यांचा आनंद कसा लुटता येतो पाहायला. यातच माझे खासदारकीमध्ये मला अनेक पद, 11वं पद आहे राजकारणातलं. 11वं पद, 1-2 पद मिळत नाही. सरपंच पद कोणाला मिळत नाही. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो, विरोधी पक्ष नेताही झालो, केंद्रीय मंत्रीही झालो, काय नाही झालो. मला मस्ती आली नाही. मी कोणाला उपद्रव, कोणाला त्रास नाही दिला. याच रस्त्याने जातो, येतो, फिरतो, नाही कोणाला त्रास दिला. एक आणि उदाहरण सांगा. पोलिसांना सांगतोय, जिल्ह्यातल्या डायरी जाऊन बनवा. असे सरकारी कुठल्या उपक्रमाला कोण टाळ मारेन, अमुकान बोलेल, ताबडतोब केस नोंदवा. केंद्रात आणि राज्यात आमची सत्ता आहे. कोण दडपशाही करेल, खोट्या बातम्या देईल, त्यांच्या विरुद्ध पण केस घ्या. नाही तर मी येऊन रेकॉर्ड करायला लावी. काय चाललंय काय? 111 कुटुंब असे आहेत, त्यांच्या घरात कुपोषित बोलाय. माझी इच्छा आहे की या देशात एकमेव जिल्हा असा करावा की एकही कुपोषित बालक राहता कामा नये. मी त्या प्रयत्नात आहे. कलेक्टरला विचारा,
त्या 111 कुटुंबांना रोजगार द्यायची माझी इच्छा आहे की त्यांच्या घरात पैसा जाईल, घरात अन्न जाईल, उपाशीत कोण बालकं राहणार नाही आणि कुपोषित असणार नाही. हे विधायक कार्य करणारे आम्ही आहोत. आम्ही स्वतः व्यावसायिक आहोत, उपट सोंडू नाहीये. निलेश असो, नितेश असो, मी असो, माझी पत्नी, आम्ही सगळे व्यवसाय आमचा पैसा खर्च करून आम्ही विधायक कार्य करतो. कॉलेज असो, जेवढं काय बनवलंय ना बांधून, या जिल्ह्यात कोणाकडून 1 रुपया डोनेशन नाही घेतलं सांगावं. इंजिनिअरिंग कॉलेजला कोणाकडून घेतलं सांगावं. मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल, एवढी देवळं बांधली, एवढं अनेक गोष्टी केल्या, मी नाही पैसे घेतले. असं काम करताना पण पत्रकार मजेत लिहितात. हॉस्पिटलला रेती पाणी स्टील पडलं होतं, मेडिकल कॉलेज, तेव्हा एक पत्रकाराने बातमी दिली, राणेचं बेकायदेशीर बांधकाम. अरे मेडिकल कॉलेज, सरकारी हॉस्पिटल आणि बेकायदेशीर असू शकतं का? दिलं पहिल्या बनावर लोकसत्ता, तेव्हा सैले चुकीचं होतं. मी लायसन्स सगळी दाखवली, परवानग्या दाखवल्या, आता परत चालू झालं तसंच. अरे मुलं म्हणजे आत्ताच आमदार झालाय, आत्ताच विदेश मंत्री झालाय आणि काय पाठी लागतात? सहकार्य करा ना. पत्रकारिता यासाठी आहे का? वाळूवाल्यांची बाजू घेता. उद्या असा निर्णय घेतला तर जिल्ह्यात वाळू बांधली, एक कायदेशीर वाळू काढू देणार नाही. काय कराल तुम्ही? पत्रकार पोट भराल, त्या वाळूवाल्यांच्या घरी जाऊन पैसे द्याल, बस झालं. असो कलाकार म्हणतील आम्ही गाणं गायला आलो आणि राणे गाणं गायला लागले आणि म्हणून थांबावं असं वाटतं. थांबावं, कोणी असं करू नका. विरोधकांना सांगा तोंड बंद ठेवा, आम्ही करतो ते पहा, डोळ्यांनी पहा. शिववाडी होणार, वैभववाडी, कोल्हापूर गाडी ट्रेन सुरू होणार. अनेक उपक्रम, 1000च्या जवळपास कारखाने येणाऱ्या 5 वर्षात आणण्याचा प्रयत्न. 1000, एकही बेकार ठेवणार नाही. कोणाच्या घरात या संपूर्ण जिल्ह्यात उत्पन्न नाही, पैसे नाही, मग चूल पेटत नाही, अशी परिस्थिती मी शिल्लक ठेवणार नाही. हा माझा निर्धार आहे, हा माझा निर्धार. कोणता लोकप्रतिनिधी असं बोलतो? कोणी केलाय? काही लोक आहेत फिरतायत, आज या पक्षात त्या पक्षात तिकीट नाही मिळत, त्या पक्षात नाही मिळत, आणि असे लोक त्यांना काय आमच्या टीका करायचं काय नैतिकता आहे? असोत बांधव, नितेश राणेने हा उपक्रम चालू केलाय. नितेश राणे आमदार झाला, मंत्री झाला, कोणामुळे झाला? तुमच्यामुळे झाला. तुम्ही मतदान केलं, भरघोस मतांनी निवडून दिलं, म्हणून नितेश एकूण 60,000 मतांनी निवडून आला हो आणि कॅबिनेट मंत्री झाला. निलेशांचा आमदार झाला, उद्या तोही मंत्री होईल. कोण कमी नाही. अरे मला तुम्ही जवळपास तर कुठे पोचता का? हे दोन्ही शिकले. निलेश M.Com PhD आहे, MBA लंडन आहे. चल ये ना जरा व्यासपीठ, जरा बोल, जरा तुला काय कळतं, जा या जिल्ह्याला काय पाहिजे, राज्याला काय पाहिजे, दरडोई उत्पन्न म्हणजे काय, सिंधुदुर्गाचं किती आहे, महाराष्ट्राचं किती आहे, देशाचं किती आहे आणि अमेरिकेचं किती, तरी सांग ना. बघूया तू बौद्धिक बुद्धिमत्ता काय. काय नाही, काय फक्त टीका. राणे एकच विषय. आता जर कुठला विषय बोलला तर मी घरी येऊन दरवाजात उभा राहील. पुढचं मला माहित नाही काय, हा मी नाही सोडणार. हे काम सहन करायचं. 35 वर्ष मी गप्प आहे. एवढं देऊन करू नये. असोत बांधवांनो, मलाही थोडी गाणी ऐकायची होती, पण मला इथे उशीर झाला. गाणी ऐकून दिवसभरांचा सीन घालवावा आणि थोडा आनंद लुटावा असं म्हणतात. आनंदामुळे वय वाढतं. मी प्रयत्न करतोय, तो हा विघ्न होतोय, भविष्यात होणार नाही याची काळजी विरोधकांनी घ्यावी असं वाटतं मला. कटकवली करा ना,
देवगडकरांना, वैवाडीकरांना मी धन्यवाद देईन. तुम्ही प्रचंड मताधिक्याने आमच्या नितेशला निवडून दिलात. नितेश, तुम्ही केलेल्या उपकाराची परतफेड किंवा ऋण फेडल्याशिवाय राहणार नाही. विकासाच्या माध्यमातून असा विकास करेल तुम्हाला वाटेल वा, मग तिला सार्थकी ठरलं. हे उद्गार काढल्याशिवाय राहणार नाही. एवढंच या प्रसंगी बोलतो. मला बोलवलं, कदम सरांनी माझ्या हातात माईक दिला. कुठे गेले सर? या ना जरा. माईक दिला आणि म्हणून या माईकचा सदुपयोग केला असं वाटतं ना. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्र, साहेबांच्या अखंड ऊर्जेला आणि स्फूर्तीला एकदा जोरदार टाळ्यांनी दाद देऊया. या कणकवली शहरामध्ये दिग्गज गायक आलेले आहेत, त्यांचाही सन्मान साहेबांच्या हस्ते होणार आहे. इंडियन आयडॉल सीझन 12चा विजेता पवनदीप राजन याचं जोरदार टाळ्याने स्वागत करून मी साहेबांना विनंती करतो की या कणकवली शहराच्या सांस्कृतिक मांदियाळीत आमचा इंडियन आयडॉल पवनदीप राजन याचा सन्मान आपल्या हस्ते व्हावा. यानंतर इंडियन आयडल सीझन 12 उपविजेती अरुणिता कांजीलाल हिचाही सन्मान आजच्या या महोत्सवाच्या निमित्तानं होत आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया अरुणिता कांजीलाल, इंडियन आयडल सीझन 12 उपविजेती आणि सुमधुर आवाजाची पार्श्वगायिका. पुढील सन्मान इंडियन आयडल टॉप 15 मधील स्पर्धक चेतना भारद्वाज हिचंही आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करून तिचाही सन्मान साहेबांच्या शुभ हस्ते होत आहे. अशा या कणकवली शहरात दिग्गज गायकांची ही सांस्कृतिक मांदियाळी इथं संपन्न करताना तमाम रसिकांना विशेष आनंद होतो आहे. साहेबांच्या अमृततुल्य ऊर्जेतून आणि एकूणच सगळ्या स्फूर्तिदायक भाषणातून एक नवी चेतना मिळते आहे आणि म्हणूनच दिग्गज गायकांचा सन्मान करताना या गायकांच्या गान प्रवासाला हार्दिक हार्दिक सदिच्छा. आणि त्याचबरोबर इव्हेंट मॅनेजमेंट करणारी आरती या संपूर्ण दिग्गज गायकांसोबत आलेली आहे, तिचाही सन्मान आपण करतो आहोत. मिस आरती गेले 2 दिवस या संपूर्ण दिग्गज गायकांचं मॅनेजमेंट तिच्याकडे आहे आणि आजच्या या पर्यटन महोत्सवाच्या निमित्तानं तिचाही सन्मान होत आहे. धन्यवाद. मान्यवरांचे आभार आणि गायकांचे पुन्हा एकदा स्वागत. कणकवली पर्यटन महोत्सवाचा हा गाण्यांचा सिलसिला पुढे नेताना पुन्हा एकदा इंडियन आयडल पवनदीप राजन, त्याचबरोबर अरुणिता आणि चेतना यांचं आपण स्वागत करतो आहोत. लाईट वाढव.
दिन बीते सारा तेरी फिक्र में, ऐद सारी तेरी खैर बनाऊं केसरिया तेरा इश्क है पिया, थक जाऊं जो मैं हाथ लगाऊं। रंग जाऊं जो मैं दिन बीते सारा तेरी फिक्र में, ऐद सारी तेरी खैर मनाऊं केसरिया तेरा इश्क है प्रिया, रंग जाऊं जो मैं हाथ लगाऊं केसरिया। तू ही मेरी आवाज़गी, तू ही दुआ हर शाम की, तू ख्वाब